नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नातं तुझं नि माझं भाग 13. मागील भागात. ओके, मी फ्रेश होऊन येतो, तोपर्यंत तू चहा बनवते का प्लीज, तो तिला रिक्वेस्ट करत बोलतो. हो, पण चहा झाल्यावर लगेच निघू, मॉम वेट करत आहे. 4-5 कॉल येऊन गेले, ती ब्लँकेटची घडी घालत बोलते. सॉरी, फक्त 10 मिनिटात निघू, तो बाथरूममधून ओरडतो. ओके, ती किचनकडे जात बोलते. सुशांत पटकन आवरून बाहेर येतो. चहा पिऊन ते दोघे निघतात. आता पुढे. सुशांत, मी माझी कार आणू का घरून, ती विचारते. तुला आणायची ते आण, आणि तुला बाबांनी गाडी दिली होती ना, ती वापरू शकते ना, तो तिच्याकडे बघत बोलतो. खरंच मी ती वापरू कार, म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नाही ना, प्रिशा विचारते. मला काय प्रॉब्लेम असणार आहे, तुला गिफ्ट दिले आहे मग ते तुझं आहे ना, सुशांत बोलतो. थँक्यू, मला टेन्शन आले होते, मी ती परत कशी पाठवू, प्रिशा बोलते. त्याची गरज नाही प्रिशा, तू तुझ्या पद्धतीने सगळ्यांशी नातं बनव. कोणाशीही वागताना तुला माझ्यावर अवलंबून असायची गरज नाही, तुला जे आवडेल ते कर, तो तिला समजावून सांगतो. दोघेही बोलत तिच्या मॉम डॅडच्या घरी पोहोचतात. मॉम, प्रिशा धावत जाऊन तिच्या मॉमला बिलगायला लागते. थांब, तुझ्या आधी ऑप्शन तर करू दे, लग्नानंतर पहिल्यांदा तुम्ही दोघं घरी आले आहात, तिची मॉम तिला थांबवत बोलते आणि त्यांचे ऑप्शन करून त्यांना घरात घेते. मॉम डॅड, ते आजूबाजूला बघत बोलते. ते ऑफिसला गेले आहेत, येतीलच इतक्यात, मॉम त्यांना पोहे देत बोलते. थँक्स मॉम, खरंच खूप भूक लागली होती, सुशांत बोलतो. प्रिशा, तू काहीच नाश्त्याला केलं नाही, मॉम तिला रागवत बोलतात. प्रिशा सुशांतला लूक देते. नाही मॉम, मलाच उठायला लेट झालं त्यामुळे, सुशांत सांभाळून घेत बोलतो. त्यांच्या गप्पा सुरू असतात. सुशांतला त्याच्या आईचा कॉल येतो. आईचा कॉल. सुशांत कॉल उचलत बोलतो. तो कॉलवर बोलून प्रिशाकडे फोन देतो. प्रिशा पण आईशी बोलते आणि फोन ठेवते. सुशांत, आपल्याला घरी जायचे आहे, त्याच घरी काहीतरी देवाचा कार्यक्रम आहे, आणि हो, कुमारिका पूजन पण आहे, म्हणून आईने फोन केला होता, तर आपण आता तिकडे जाऊ, आणि असेही उद्या दसरा आहे, तर मला वाटतं की आपण उद्या घरीच थांबावं, प्रिशा घाईने पर्स उचलत बोलते. हो, किती घाई करते, थांब ना जरा, आत्ताच आली आहे ना, आणि मॉम त्या काय विचार करतील, सुशांत तिच्या गोंधळ बघून म्हणतो. तशी नाही, जा तुम्ही, आज खरंच खूप आनंद होत आहे. प्रिशाला तिच्या जबाबदारीची जाणीव झाली आहे. थँक्यू सुशांत, तुझ्यामुळे हे सर्व होत आहे, मॉम डोळ्यात आलेले पाणी पुसत बोलतात. मॉम, तुला आणि डॅडला पण बोलावलं आहे आज संध्याकाळी, तर तुम्ही नक्की तिथे या, मी सॅटर्डेला येईल राहायला, प्रिशा मॉमला हक करत बोलते. दोघे तिथून निघतात. त्यांना आलेलं बघून सुधा मयुरा यांना फार आनंद होतो. त्या दोघी मिळून स्वयंपाक करत असतात. त्यांनी प्रिशा आणि सुशांतला मुलींसाठी गिफ्ट पॅक करायला बसवलेले असते. घरात सगळीकडे प्रसन्नता पसरलेली असते. आई, मी काही मदत करू, ते सर्व पॅक झाले आहे, प्रिशा किचनमध्ये येत बोलते. इथं तर सगळं काम झालं आहे, त्या बघ आता कुमारिका येत आहे, त्यांना तिथे बसव आणि त्यांचे पाय धुवून घ्या, तू आणि सुशांत मिळून, त्या बोलतात. पाय धुवायचे, प्रिशाला समजत नाही. आज त्या देवी बनून आल्या आहेत ना आपल्याकडे, सुधा बोलतात. तोपर्यंत सुशांत मोठे तांब्याचे धंगाड घेऊन आलेला असतो. प्रिशा टॉवेल आणि पूजेचे तांबणं घेऊन ये, सुशांत प्रिशाला आवाज देत बोलतो. तांबणं, प्रिशा इकडे तिकडे बघायला लागते, तर मयुरा पूजेचे ताट तिच्या हातात देते. प्रिशा ते घेऊन सुशांतकडे जाते. आई, हिला तर काहीच माहिती नाही, यांच्या घरी काही होत नाही का, मयुरा त्या दोघांकडे बघत विचारते. सुशांत त्या मुलींचे पाय धुवत असतो. ती टॉवेलने ते पुसून पायाला कुंकू लावत असते. नाही ग, जिथे एकत्र कुटुंब असताना तिथे आपलं मनापासून पार पाडल्या जातात, आणि आशा आणि प्रीतम भाऊजींचं लव्ह मॅरेज, त्यामुळे घरापासून ते वेगळेच राहिले, आणि मग हे सर्व सांगणारा कोणीच नव्हते, त्यामुळे इनडायरेक्टली प्रिशालाही काही माहीत नाही, पण इथे मनापासून ती ते सर्व करत आहे बघ, त्या त्यांच्याकडे बघून बोलतात. प्रिशा सुशांत जसे सांगेल ते मनापासून करत असते. जेवण करून गिफ्ट घेऊन मुली घरी जातात. नंतर घरातील सर्वांचे जेवण होतात. आई, किती छान परंपरा आहे ना ही, प्रिशा बोलते. हो, ह्या अशा रूढी परंपरा आपल्यावर कळत नकळत संस्कार करत असतात. आता हे बघ ना, मायरा किती मनापासून आश्रमातील मुलींसोबत बसली होती, त्यांच्यासोबत तिने जेवणही केलं, जे बाकीच्यांना गिफ्ट दिले तेच गिफ्ट बघून तिलाही आनंद झाला, सुधा बोलतात. हो ना, आणि मुलांना हे सांगावं लागत नाही की मुलींचा सन्मान करा. आज सुशांतने स्वतःहून त्या मुलींचे पाय धुतले. खरंच आई, आज मला कळालं की तो बाकींच्यापेक्षा वेगळा का आहे, कारण तो तुमच्यासारखा आहे, प्रिशा मायरासोबत मस्ती करणाऱ्या सुशांतकडे नजर टाकत बोलते. आहे सुशांत बेस्ट, मयुरा बोलते. दी थँक्यू, तू मला नेहमी समजून घेते, मला नाही माहिती या रिच्युअल्स, पण तू मला नेहमी समजावून सांगते,
प्रिशा तिच्या हातात घेऊन बोलते. मयुरा फक्त हसते. प्रिशा चल निघायचे ना, सुशांत तिला आवाज देत बोलतो. सुशांत आज थांबू ना, ती बोलते. ठीक आहे तू थांब, मी जातो. तुला जेव्हा यायचे असेल तेव्हा ये, तो बोलतो. सुशांत, प्रिशा त्याच्या मागे जात बोलते. प्रिशा मला थोडं काम आहे म्हणून म्हटलं, आणि असंही तुला मॉम डॅडसोबत राहायचे होते. इथून तिकडे जा, येताना मला कॉल कर. आई येतो मी, तो मायराला खाली सोडत बोलतो. सुशांत, प्रिशा त्याच्या मागे बाहेर पडत जाते. प्रिशा तू थांब ना, मला नाही थांबायचे, तो वैतागून बोलतो. ओके फाईन, मी थांबते, पण उद्या तू यायचे मला घ्यायला, ती बोलते. तू खरंच थांबणार, तो आश्चर्याने विचारतो. हो, जसे मॉम डॅडकडे थांबू शकते तसं मी इथेही थांबू शकतेस ना, ती सुधाकडे बघून विचारते. हो नक्की, त्या बोलतात. ओके मग मी उद्या येतो, तो बोलतो आणि जातो. प्रिशा रात्री मयुरा आणि सुधासोबत गप्पा मारत बसते. तिला सुशांतला जाणून घ्यायची असते. इकडे सुशांतला मात्र झोपच लागत नसते. कधी एकटं राहायची वेळच आलेली नसते ना. तो रात्र कशी तरी काढतो आणि सकाळी प्रिशाच्या मॉम डॅडकडे जातो. त्याला बघून ते आश्चर्यचकित होतात. सुशांत तू इतक्या सकाळी, पण प्रिशा तर, आशा बोलतात. मॉम मला माहिती आहे ती घरी आहे, पण मला आता भूक लागली आहे, आणि जेव्हापासून प्रिशा घरात आली ना मला कोणी विचारतच नाही, म्हणून म्हटलं कमीत कमी इथे तरी माझे लाड होतील, तो केविलवाना चेहरा करून बोलतो. तशी त्या दोघांना हसायला येते. मस्त कोथिंबीर वड्या केल्या आहे, आत्ता आणते. आपल्याला आज जेवायला तिकडेच बोलावले आहे ना, त्या किचनमध्ये जात बोलतात. वा मस्त मॉम, नुसत्या नावाने माझ्या तोंडाला पाणी सुटले, सुशांत बोलतो. काय मग सुशांत, कसे सुरू आहे संसार, प्रीतम हसत विचारतात. समजून घेतो आहे एकमेकांना, तो वडी तोंडात टाकत बोलतो. गुड, कधीही बोलावंसं वाटलं तर मी आहे, ते बोलतात. हो डॅड. थोडा वेळ गप्पा मारून ते घरी जायला निघतात. ते घरी पोचतात तेव्हा प्रिशा किचनमध्ये असते. जगातले 8वे आश्चर्य बघत आहे मी, आशा तिला किचनमध्ये बघून बोलतात. मॉम, त्यांचा आवाज ऐकून प्रिशा मागे वळून बघते. मग हुशार आहे प्रिशा, हे श्रीखंड तिनेच बनवले आहे, सुधा बोलतात. ओ, तू चक्कामध्ये साखर मिक्स करून श्रीखंड बनवले, सुशांत तिला चिडवत बोलतो. आई बघा ना हा, प्रिशा सुधाकडे त्याची तक्रार करत बोलते. सुशांत, त्या डोळे मोठे करून त्याला रागवतात. तुला श्रीखंड हवे आहे ना. हो सॉरी, सुशांत कान पकडतो. चल आता पळ बाहेर, आणि खबरदार जर माझ्या सुनेला त्रास दिला तर, त्या त्याला हातातलं लाटणं दाखवत बोलतात. हो माझी आई, जातो मी, माझी तर काही इज्जतच नाही. मॉम मी तुमच्याकडे येतो, तो आशाकडे बघत बोलतो. हो चालेल ना, असेही ते घर तुझेच आहे, त्या हसत बोलतात. तसे तो प्रिशाला अंगठा खाली करून दाखवतो. आई, ती सुधाकडे बघते, तसा तो तिथून पडतो. हसत खेळत सर्वांची जेवण होतात. संध्याकाळी दसऱ्याचे सोनं लुटून ज्योतो घरी जातो. प्रिशाला पण दुसऱ्या दिवसापासून ऑफिस जॉईन करायची असते, त्यामुळे ते पण फ्लॅटवर जातात. जाताना ते प्रशांतने दिलेली कार घेऊन जातात, त्यामुळे सर्वांना समाधान वाटत असते आणि प्रशांतला खूप आनंद झालेला असतो. फायनली बॅक टू पवेलियन. प्रिशा सोफ्यावर बसत बोलते. हॅलो, तूच राहिली तिथे, सुशांत बोलतो. छान वाटतं रे सर्वांसोबत, ती हसून बोलते. हो ते आहे, आजपासून काकू येणार होते स्वयंपाक करायला, पण आपण तिकडे होतो. फोनवर बोलून घे एकदा त्यांच्याशी, वेळ वगैरे, तो बोलतो. हो ना, उद्यापासून ऑफिस कसे मॅनेज होईल माझ्याकडून, ती विचार करत बोलते. आपल्याकडून, सुशांत करेक्शन करत बोलतो. हो तेच ते, पण मला सकाळी लवकर जावे लागते रे, त्यात मग तुझा ब्रेकफास्ट, जेवण तर काकू बनवतील, रात्री आपण करत जाऊ, ती बोलते. हो चालेल, आणि माझ्या ब्रेकफास्टचे टेन्शन नको घेऊ, मी करेल मॅनेज, तो बोलतो. पण तू सकाळी लवकर नको उठू, ती त्याच्याकडे बघत बोलते. सॉरी, पण माझी सकाळची झोप मी कोणासाठीच कॉम्प्रोमाइज करू शकत नाही, तो आळस देत बोलतो. आळशी, ती पिलो मारून फेकत बोलते. प्रिशा, आपण आता आपल्या घरी आहोत आणि इथे केलेला पसारा आपल्यालाच आवरावे लागेल, तो सिरियस होऊन बोलतो. तशी ती पटकन फेकलेली पिलो उचलून जागेवर ठेवते. तिची हे रिॲक्शन बघून सुशांतला हसू कंट्रोल होत नाही. तशी ती चिडून सर्व पिलो खाली फेकते आणि रूममध्ये जाते. क्रेझी, तो त्या परत जागेवर ठेवत बोलतो आणि झोपायला जातो. ती तोपर्यंत मॉइश्चरायझर लावून झोपायची तयारी करत असते. गुड नाईट, तो हसत बोलतो. गुड नाईट, ती पण हसत बोलते. सकाळी प्रिशा लवकर उठते. तिची आवरून ती किचनमध्ये येते तर सुशांत आधीच तिथे असतो. अरे आज हा चमत्कार कसा झाला, तू इतक्या लवकर, ती केस क्लचमध्ये अटकवत बोलते. ते काय आहे ना, आज माझ्या बायकोचा लग्नानंतरच्या ऑफिसचा पहिला दिवस आहे, म्हणून म्हटलं कुछ मीठा हो जाए, तो तिच्यासमोर प्लेट पकडत बोलतो. पायनॅपल शिरा,
ती वास घेत बोलते. यस, टेस्ट कर ना. तो चमचा तिच्या ओठांजवळ नेतो. ती खाते. वा, इट्स अमेझिंग, ती आनंदाने बोलते. दाराची बेल वाजते. काकू असतील, मी बघतो. सुशांत तिला खायला सांगून दरवाजा उघडायला जातो. काकू, या ना. सुशांत हसून त्यांचे स्वागत करतो. सुशांत बाबा, कसे आहात? काय खाणार मग? त्या किचनमध्ये जात बोलतात. सुनबाई, सॉरी मॅडम. त्या प्रिशाला काय आवाज देऊ ह्या गोंधळात पडतात. ती त्यांच्या जवळ येते आणि त्यांच्या पाया पडते. तशा त्या मागे जातात. अक्षवंत हो सुनबाई, त्यांच्या तोंडातून आवाज निघतो. हेच बोला जे मनापासून वाटते, ती हसत बोलते. सुशांतला खूप बरं वाटत असते हे बघून. सुनबाई, आता पटकन सांग, काय बनवू जेवणाला? त्या हसून बोलतात. दाल भात आणि तुम्हाला आवडेल ती भाजी करा, ती बोलते. तू घरी येशील ना जेवायला? सुशांत विचारतो. हो, येईल. चल निघते मी आता, ती घाईघाईने बॅग उचलत बोलते. सांभाळून जा, तो गाडीची चावी तिच्या हातात देत बोलतो. हो, बाय. आणि हो, ब्रेकफास्ट करून घे प्लीज, ती शूज घालत बोलते. सुशांत तिला सोडायला बाहेर येतो. ती कारमध्ये बसून त्याला बाय करते. सुशांत पण हसून तिला बाय करतो आणि ती गेल्यावर तो मागे वळतो. हॅलो, मागून एक आवाज येतो. हाय. सुशांत मागे वळून बघतो तर एक त्याच्यापेक्षा मोठा मुलगा आणि त्याच्यासोबत एक लहान बाळ घेऊन एक मुलगी असते. मी अनुज आणि ही माझी बायको सेजल आणि हा आमचा चॅम्प समर तुमच्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहतो, तो ओळख करून देत बोलतो. हॅलो अनुज भाई. हाय सेजल भाभी. सुशांत दोघांना ग्रीट करत बोलतो. अरे वा, मला लहान भाऊ भेटला, लग जा गले यार, अनुज त्याला मिठी मारत बोलतो. पण तुमच्या लहान भावाचे नाव अजून समजले नाही आपल्याला, सेजल बोलते. मी सुशांत जाधव आणि माझी बायको प्रिशा, आत्ताच गेली ती ऑफिसमध्ये. सुशांत ओळख करून देत समरला खेळवतो. समर त्याच्याकडे झेप घेतो. सुशांत समरला घेतो आणि तो पण मस्त त्याच्याकडे खेळत असतो. तशी तर कोणाकडे जात नाही, पण तुझ्याकडे लगेच आला, अनुज आश्चर्य करत बोलतो. मग काका आहे मी त्याचा, हो ना? सुशांत समरला गुदगुदल्या करत बोलतो. तर तो खडखडून हसतो. माझी पुतणी आहे मायरा, त्यामुळे मला सवय आहे, तो अनुजकडे बघत बोलतो. ओ, त्यामुळेच, अनुज बोलतो. समरची खाण्याची वेळ झाली, पण तुम्ही आणि प्रिशा दोघे आज रात्री आमच्याकडे डिनरला यायचे आहे, सेजल अनुजला इशारा करते बोलायच्या. हो, तुम्ही यायचे आहे नक्की. मी म्हणजे आम्ही काही ऐकणार नाही, तो सेजलच्या खांद्यावर हात ठेवून बोलतो. मी फक्त एकदा प्रिशाला विचारून सांगू का? सुशांत बोलतो. अरे हो, नक्की. अनुज त्याचा नंबर त्याला देतो आणि सुशांत त्याचा नंबर देतो आणि ते एकमेकांचा निरोप घेऊन त्यांच्या फ्लॅटमध्ये जातात. काकू स्वयंपाक करून निघून जातात. सुशांत त्याचे काम करत असतो. दुपारी प्रिशा घरी येते. जेवण करून तिला लगेच निघायचे असते. प्रिशा, ऐक ना. सुशांतला काहीतरी आठवते. बोल ना, ती प्लेट उचलून ठेवत बोलते. आज रात्री लवकर यायला जमेल का? तो विचारतो. का, काही काम होते का? ते आज खूप दिवसांनी ऑफिसमध्ये गेली ना, त्यामुळे खूप काम पेंडिंग आहे, प्रिशा बॅग चेक करत बोलते. त्याच पार्किंगमध्ये अनुजभाई आपल्या फ्लॅटसमोर राहतात. ते आणि सेजल भाभी भेटले होते. त्यांनी आपल्याला डिनरला इन्व्हाइट केलं आहे, मी तुला विचारून सांगतो अशी बोललो होतो, तो बोलतो. पण आपण त्यांना ओळखत नाही, अशी कशी एकदम? प्रिशाला ते ऑकवर्ड वाटत असते. अगं, शेजारी आहेत ते आपले आणि बोलल्याशिवाय ओळख होत नाही ना. छान आहे, त्यांच्या स्मॉल बेबी आहे समर, सुशांत बोलतो. ओके, तुला ठीक वाटत असेल तर जाऊ आपण, मी येईल लवकर, फक्त जमले तर कॉल करशील, ती शूज घालत बोलते. मी येईल घ्यायला, मग आपण समरसाठी काहीतरी गिफ्ट घेऊ, चालेल ना? तो बोलतो. चालेल, पण गाडी मी घेऊन जात आहे आणि तू तुझी बाईक आणली आहे ना इकडे, ती बोलते. रघु काका देऊन गेले, आता तुला बाईकवरच सोडतो, असंही मला काम आहे जरा, ते पण करून घेतो आणि मग मी घ्यायला येतो तुला, चालेल ना? तो विचारतो. ओके चालेल, पण आता लवकर चल, मला मीटिंग आहे, ती घड्याळ बघत बोलते. हो, आलोच. तो टी शर्ट चेंज करून येतो. सुशांत, तो नेहमी टी शर्टच वापरतो का? ती विचारते. हो, जनरली मला हेच कम्फर्टेबल असते, तो गाडी काढत बोलतो. प्रिशा त्याच्या खांद्यावर हात ठेवून बसते. सुशांत आरशात बघून तिला स्माईल देतो. दोघंही तिच्या ऑफिसच्या खाली पोचतात. किती वाजेपर्यंत येशील? ती विचारते. 7 चालेल? तो विचारतो. ओके. सुशांतला बाय करून ती ऑफिसमध्ये जाते. त्याला पण एका साईडवर जायचे असते. तिथले काम झाल्यावर तो प्रिशाला घ्यायला आला असतो आणि दोघे समरसाठी गिफ्ट घेऊन घरी गेले. तोपर्यंत त्यांना अनुजचा कॉल आलेला होता. प्रिशा, पटकन फ्रेश होऊन जाऊ, ते वेट करत आहे. सुशांत पटकन लॉक उघडत बोलतो. हो, काय घालू? प्रिशा त्याला विचारते. तुला आवडेल ते घाल ना, मला काय विचारते? तो वैतागून बोलतो. तुझं ठीक आहे, फक्त टी शर्ट चेंज केले तरी झाले,
प्रिशा वार्डरोब उघडत बोलते. अरे तुला माझ्या टी शर्टचा काय प्रॉब्लेम आहे? तो घाईघाई टी शर्ट काढत बोलतो. अरे आधी टी शर्ट घाल, ती डोळ्यावर हात ठेवत बोलते. हॅलो, एवढा वाईट नाही दिसत मी. डोळे बंद का केले? तो तिच्याजवळ जात बोलतो. सुशांत, ती वार्डरोबमधला टी शर्ट त्याच्याकडे फेकत बोलते. सुशांत तो कॅच करतो. फिल्ममध्ये चालतो शर्टलेस हिरो, तो टी शर्ट घालत बोलतो. आपण यावर नंतर चर्चा करू, आता चल, उशीर होतोय. ती ड्रेस घेऊन बाथरूमकडे जायला लागते. तू कर चेंज, मी बाहेर जातो. सुशांत तिथून बाहेर जात बोलतो. प्रिशा मरून कलरचा टॉप आणि व्हाईट प्लाझो घालून बाहेर येते. छान दिसते, तो बोलतो. दोघे समोरच्या फ्लॅटमध्ये जातात. सेजलने घर छान सजवलेले असते. वेलकम. अनुज पुढे येऊन त्यांचे स्वागत करतो. त्याच्या कडेवरच्या समोर लगेच सुशांतकडे झेप घेतो. सुशांत त्याला घेतो आणि खेळवायला लागतो. प्रिशा ना? छान नाव आहे, सेजल पुढे येत बोलते. थँक्यू, तुम्ही पण छान दिसता, प्रिशा स्माईल करत बोलते. घर छान सजवले आहे, सुशांत बोलतो. हो, सेजलच्या चॉईसचे आहे, तिनेच बघितले सर्व. मला बिझनेसमुळे कुठे वेळ भेटतो, अनुज बोलतो. ते शूश इंटेरियर चॅनल आहे एक, खूप छान माहिती असते तिथे. मला त्या इंटेरियर डेकोरेटरला भेटायचे होते, पण तो फक्त डिझाईन्स टाकतो आणि सजेशन देतो. कोणाला प्रत्यक्ष भेटत नाही, त्याचे काम ऑनलाईनच चालते. आपण आपल्या रूमचे फोटो पाठवायचे आणि तो डिझाईन पाठवतो. आपल्या आयडियानुसार चेंजेस पण करून देतो. आणि हो, चार्जेस पण कमी आहे आणि मजूर वगैरे पण अरेंज करून देतो, सेजल कौतुकाने बोलत असते. अरे बाबा, त्याला एकदा तरी भेटायचे आहे सेजलला. घरी कोणीही आले ना तरी खूप कौतुक करतात इंटेरियरचे, अनुज बोलतो. सुशांत, तू ओळखत असशील ना, तुझ्याच फील्डमधला आहे ना, प्रिशा एकदम बोलते. सुशांत, तू इंटेरियर डेकोरेटर आहे, अनुज त्याच्याकडे बघून बोलतो. सुशांत फक्त स्माईल देतो. एक मिनिट, तुझा पण ब्रँड आहे ना? येस. सुशांत जाधव मीन्स तू? प्रिशा लिंक लावत बोलते. ओ माय गॉड, शूश तुमचा ब्रँड आहे? सेजल आणि अनुज दोघे एकसाथ बोलतात. हो, तो सर्वाकडे नजर टाकत मान हलवतो. नाईस टू मीट यू सुशांत. सॉरी सर, सेजल गोंधळून बोलते. भाभी, सुशांत बोला, सर नको. आणि हे प्रोफेशन पॅशन आहे माझे. मला घर सजवायला खूप आवडतात, पण माझ्या पद्धतीने. त्यामुळे बाकींच्यासारखं कमर्शियल काम करणे नाही आवडत मला. माझ्या मूडप्रमाणे काम करतो, म्हणून कोणाला भेटत नाही, फक्त सजेशन देतो, सुशांत अवघडून बोलतो. वा, मस्तच ना, अनुज बोलतो. हो, पण आता मला भूक लागली आहे, सुशांत पोटावर हात फिरवत बोलतो. तसे सर्व हसायला लागतात. प्रिशा सुशांतकडे फक्त बघत असते. तो भुवई उंचावून काय विचारतो, ती मान हलवून काही नाही सांगते. तिच्या नजरेत त्याच्याविषयीचे कौतुक दिसत असतं. चला, जेवण तयार आहे, सेजल आवाज देते. पनीर छान आहे, सुशांत बोलतो. हो, खरंच खूप छान झाले सर्व. मला बिर्याणी खूप आवडली, प्रिशा पण कौतुक करत बोलते. बिर्याणी अनुजने केली आहे आणि पनीर मी, सेजल हसत बोलते. वा भैया, मस्तच, सुशांत बोलतो. आधी फार आवड होती वेगळे काहीतरी ट्राय करायची, पण आता सेजलने किचनचा ताबा घेतला, मग काय, अनुज चेहरा पाडत बोलतो. तुला वेळ असतो का? सेजल डोळे मोठे करून त्याच्याकडे बघते. हो हो, सॉरी, अनुज बोलतो. हसत खेळत जेवण होतात. सेजल दी, तू काय करते? प्रिशा सेजलला मदत करत विचारते. मी सध्या माझं लाईफ एन्जॉय करत आहे, फुल टाईम हाऊसवाईफ, ती हसत बोलते. ती पत्रकार आहे. समरच्या जन्मानंतर ब्रेक घेतला तिने, नाहीतर डिलिव्हरीच्या दिवसापर्यंत काम करत होती. अनुज कौतुकाने तिच्याकडे बघत बोलतो. पण दी, तू घरून पण काम करू शकते ना, करिअरमध्ये खूप मोठा ब्रेक होऊन जाईल, प्रिशा बोलते. प्रिशा, सध्या तरी समरला वाढवणे, घर सांभाळणे हेच मोठे करिअर आहे माझ्यासाठी. समरची लहानपण एन्जॉय करायची आहे, त्याच्या पहिला दात, पहिले पाऊल, त्याचा पहिला शब्द ऐकणे, ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी. सध्या आम्हाला पैशाची पण गरज नाही, मग का मी दुसऱ्यांसाठी माझ्या बाळाकडे दुर्लक्ष करू? करिअर परत करता येईल, पण समोरमुळे आयुष्यात येणारे हे क्षण परत येणार नाही ना, ती समरचे तोंड पुसत बोलते. तो मामा करत हसून तिच्याकडे बघत असतो. सेजल त्याला उचलून घेते. प्रिशा विचारात पडत असते. आता कदाचित तुला नाही पटणार, पण जेव्हा तू ह्या फेजमधून जाशील ना तेव्हा तुला समजेल, ती हसून बोलते. प्रिशा पण चेहऱ्यावर खोटं हसू आणते. चला, निघायची का? सुशांत प्रिशाकडे बघून बोलतो. हो, बाय, गुड नाईट, प्रिशा उठत बोलते. गुड नाईट, सेजल आणि अनुज बोलतात. दोघेही घरी येतात, पण तिथून आल्यापासून प्रिशा शांत असते. सुशांत ते नोटीस करतो. काय विचार करते आहे प्रिशा? तो हाताला मॉइश्चरायझर लावत विचार करत असणाऱ्या प्रिशाकडे बघत बोलतो. काही नाही, प्रिशा नजर चोरत बोलते. सेजल भाभीच्या? सुशांत तिच्या जवळ येत बोलतो आणि खुर्ची घेऊन तिच्यासमोर बसतो.
ती मान खाली करते. हे प्रिशा, तुला आधीही सांगितले आहे की तुझं करिअर तू तुझ्या पद्धतीने डिझाईन करायचे आहे. तुला कसलेही टेन्शन घ्यायची गरज नाही. तू तिच्या हातात घेऊन बोलतो. पण सुशांत बाळ झाल्यावर शेवटी तिच्या मनातला विचार ओठांवर येतो. तो आपल्या दोघांच्या मिळून विचार असेल ना. मग कर्तव्य पण दोघांची असेल. आपण दोघे मिळून बाळाला सांभाळू. आणि तू काळजी करू नको, मी बाळाची पूर्ण काळजी घेईल. तुझ्यापर्यंत काही येऊ देणार नाही. रात्री जागरण करेल, त्याला खाऊ घालेल, बाहेर फिरायला घेऊन जाईल, त्याची नॅपी पण चेंज करेल. सुशांत तिचे नाक पकडत बोलतो. फक्त बाळाची काळजी आणि माझी? ती नाक चोळत बोलते. तुझी पण घेईल ना. 9 महिने तुझे सर्व नखरे हसत झेलेल. तू जे म्हणशील ते करेल. सुशांत बोलता बोलता तिच्या मागे जाऊन उभा राहतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिच्या डोक्यावर हनुवटी टेकवतो. दोघे एकसाथ आरशात बघतात. त्याची ती नजर बघून प्रिशा लाजून खाली बघते. झोपायचे? ती तसेच खाली बघत बोलते. थांब ना. सुशांत पुढे येऊन तिच्या समोर बसतो आणि तिची हनुवटी वर करतो. प्रिशा डोळे बंद करून घेते. प्रिशा प्लीज माझ्याकडे बघ ना, सुशांत प्रेमाने बोलतो. ती मान हलवते. प्रिशा कॅन आय? तो विचारतो. प्रिशा त्याला मिठी मारते. आय लव्ह यू प्रिशा, तो तिला जवळ घेत बोलतो. आय लव्ह यू टू, ती त्याला अजूनच बिलगते. त्याला झोपायचे? सुशांत तिच्या कपाळावर किस करतो. दोघेही झोपायला जातात. दुसऱ्या दिवसापासून त्यांचे रुटीन सुरू होते. प्रिशा कामात पूर्ण बिझी होऊन जाते. सुशांतचे पण काम छान सुरू असते. दोघे एकमेकांना स्पेस देत असतात. विकेंडला दोघे कधी प्रशांत सुधाकडे तर कधी आशा प्रीतमकडे जात असतात. सकाळी काकू स्वयंपाक करून जात असतात आणि रात्री प्रिशा आणि सुशांत मिळून काहीतरी करत असतात. चुकत माकत ते शिकत असतात. प्रिशा ऐक ना, ह्या शनिवारी फ्री आहे का? तो विचारतो. का रे, काही काम होते का? ती लॅपटॉपमधली नजर न काढता बोलते. आपण ट्रेकिंगला जाऊ ना? तो विचारतो. सॉरी, नंतर कधीतरी जाऊ ना. मला मीटिंग आहे, पोस्टपोन नाही करता येणार, ती हळूच बोलते. आमचा ग्रुप जाणार होता, मज्जा आली असती, त्यामुळे बोललो, तो नाराज होत बोलतो. मग एक काम कर ना, तू जा ना त्यांच्यासोबत. मी असंही बिझी असेल आणि तू संध्याकाळपर्यंत येशीलच ना, ती त्याला समजावत बोलते. मला लेट होईल. मग एक काम कर, तू ऑफिसमधून डायरेक्ट घरी जाशील, इकडे एकटी राहू नको, तो बोलतो. कम ऑन सुशांत, आय कॅन मॅनेज, ती बोलते. मग मी कॅन्सल करतो, तो बोलतो. अजिबात नाही, तू जायची आहे. ओके, मी डॅडकडे जाईल, ती हात वर करत बोलते. प्रिशा अजूनही करिअर की संसार यात कन्फ्यूज आहे. तिला दोघे हवे आहे. सुशांत तिच्या मनात जागा निर्माण करत आहे. अजून तर बाकी कोणाच्या त्यांच्या नात्यात हस्तक्षेप नाही. बघू कोणते वळण घेते त्यांचे नाते. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.